टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकणात गणेश उत्सव म्हटला की गणेश शाळेंमध्ये सुद्धा मोठी लगबग पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एका पिंगोळी गणेश शाळेमध्ये मी आहे आणि त्या शाळेमध्ये जवळपास 45% जे काम जे आहे ते मात्र पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आणि आता जे काम आहे ते सध्या रंगरंगटी गणपतींना केलेले जाते पाहायला मिळते। त्यामुळे सध्या हे युद्ध पातळीवरती काम आणि अवघ्या काही दिवसांवरती गणेश उत्सव येऊन टेपलेला आहे आणि आपण पाहू शकता की सध्या मूर्त्या रंगवण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे आणि या शाळेमध्ये नुसत्या शाडूच्या मातीच्या नव्हे तर POPच्या देखील मूर्त्या देखील पाहायला मिळतात। आपण या संदर्भामध्ये जे स्वतः या मूर्तिकार आहेत त्यांच्याशी आपण देखील संवाद साधणार आहे। साहेब काय सांगाल, सध्या एक मूर्ती बनवताना म्हणजे सध्या काय लगबग सुरू आहे सिंधुदुर्गामध्ये? सध्या कसं आहे, यावेळी चतुर्थी लवकर आहे। चतुर्थी लवकर असल्याकारणाने आमची पण घाई झाली आणि कोर्टाने काय केलं आहे, उसरा आपल्याला निर्णय दिला POP संदर्भात। त्यावेळी कारखानदारांनी पण प्रोडक्शन हे उसरा चालू केलं, त्यावेळी आम्हाला पण खूप कठीण होतं आहे जरा, म्हणजे काम करण्याला सर्व ओल्या मूर्त्या देतात, बिना जोडच्या देतात, असं हे चालू आहे। म्हणून आता चतुर्थी पण लवकरच आहे ना। तुम्ही कुठून मूर्त्या आणताय आणि तुम्हाला काय दर देतं मिळतं, म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदाचा दर कसा आहे? यावर्षी दर भरपूर वाढवला। आम्ही पेन, हमरापूर, कलवा, जोहे इथून गणपती आणतो, पण तो दर भरपूर यावेळी वाढला। कारण सध्या किती टक्के काम मूर्त्यांचं झालेलं आहे तुमच्याकडे या शाळेमध्ये? 50% पर्यंत काम झालेलं आहे आणि 100% काम कधीपर्यंत पूर्ण होईल? तरी चतुर्थीला 8 दिवस असेपर्यंत आम्हाला 100% काम पूर्ण करावंच लागणार। नक्की चतुर्थीला 8 दिवस असतील त्यावेळेलाच हे पूर्णपणे काम गणेश मूर्तींचं होताना पाहायला मिळणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।